यवतमाळमध्ये 10वीचा मराठीचा पेपर फोडणारा खरा सूत्रधार अखेर सापडलाय। तर पुतणीला परीक्षा केंद्रावर सोडणाऱ्या काकानेच पेपर फोडल्याचं तपासात समोर आलंय। अमोल राठोड असं या आरोपीचं नाव आहे। परीक्षा सुरू झाल्यानंतर पाणी पिण्याच्या बहाण्याने हा काका सर्वांची नजर चुकवून केंद्र संचालकांच्या कक्षात घुसला। तिथे त्याला 4 प्रश्नपत्रिका आढळून आल्या। त्याने त्याचे फोटो काढून गोपाळ जाधव या मित्राच्या मोबाईलवर पाठवला। त्यानेच मग ती प्रश्नपत्रिका व्हायरल केली। केंद्र संचालकांचा पेपर व्हायरल करण्याच्या प्रकरणामध्ये काडी मात्र संबंध नसल्याचाही दावा आता करण्यात येतोय। तर हा प्रकार नेमका कसा घडला आपण पाहतोय। आदर्श विद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर पुतणीला सोडायला आलेला काका नजर चुकवून अमोल राठोड केंद्र संचालकाच्या कक्षात घुसला। 4 प्रश्नपत्रिका आढळल्यानंतर अमोल राठोडने त्याचे फोटो काढले। अमोलने मराठीच्या पेपरचे फोटो त्याचा मित्र गोपाळ जाधवला पाठवले। केंद्र संचालकाचा पेपर फोडण्याशी संबंध नसल्याचा दावा आता करण्यात येतोय।